महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना सोलापूरमधील सभेतून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी खळबळजनक दावा केला। महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे भाजपात जाणार आहेत। खासदार शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तसं डील झाल्याचा दावा सुजात आंबेडकरांनी केला। आंबेडकरांच्या या दाव्यामुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ माजली आहे। प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या, पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा, 3 महत्त्वाच्या निवडणुका येत आहेत, नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत। तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील, अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या भाजप प्रवेशाचा दावा ही अफवा असल्याचं भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी सुजात आंबेडकरांवर टीका केली। जिनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही, कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये। प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही। आमच्या काही नेत्यांवर आणि पक्षावर जी टीका होत आहे ही अकलनीय आहे। आज मुळात संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हा मुद्दा घेऊन वंचित आणि काँग्रेस सोबत चालली पाहिजे, ही काळाची गरज आहे, तो आजचा युगधर्म आहे आणि मोठ्या प्रमाणावर संविधानवाद्यांची तशा प्रकारची भावना आहे आणि त्या भावनेचा आदर हा दोन्ही पक्षांनी ठेवला, हे शुभ संकेत आहे। मात्र यामध्ये काँग्रेसचं काय चुकतंय आणि काँग्रेसच्या संदर्भामध्ये त्यांची वोट बँक किती किंवा आमच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये कुठेही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।